JBC बलून क्राफ्टाची खाशेली कूपन ऑफर. स्क्रॅच करात आणि जिकात भांगर ते कार. एक्साइटिंग गिफ्ट्स जस्ट वन स्क्रॅच अवे. ऑफर कूपन काय वेंचीक स्टेशनरी स्टोरार उपलब्ध आसतले. म्हाका एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट एक अशें मेळ्ळें की आयज आमची जी चळवळ आसा, प्रोटेस्ट आहा ती गोंया पुरतीच उरलेली ना. महाराष्ट्रांसून जे कोंकणाचे पर्यावरण प्रेमी आसा जशे की प्रसाद हे खूब आपले व्हिडिओज आनी प्रमोशनल एक्टिविटीज करता जे पर्यावरण वाचोवपा खातीर. तेंची टीम आयज येयल्लेली आनी आयज तेंचे बरोबर डिस्कशन जालें की हे आमी पर्यावरण वाचोवंकूच जाय. कोंकणानूय अशेंच चल्लेलें आसा की खंय तरी हे डेव्हलपमेंटच्या नांवार डिस्ट्रक्शन करता, बिल्डिंग्स बांदता जावं मायनींग एक्टिविटीज करता. सो कोंकण जो बेल्ट आसा तितून गोवा पण येयल्लो आसा. सो हे बेल्टाक फूल ते इतलो सुंदर परिसर आसा आमचो वेस्टर्न घाटाचो. सो ह्या परिसराक आमी खंय तरी वाचोवंक जाय आनी हे परिसर वाचपाक सगळे यूथ आसा तेंच्यांनी फुडाकार घेवंक जाय. फक्त आमी टीव्हीचेर क्रिकेट मॅच पळोवन जावं फुटबॉल मॅच पळोवन बेश्टो बारीक बारीक पिकनीक करून हितून तेंचेर लक्ष घालूंक जायना. ज्यो आमी पर्यावरणा खातीर पिकनिकेक वयता ते पर्यावरण आमी जपोवंक जाय. तेचे जे जाग्यार तुमी वयता पर्यावरणाचे पिकनिके खातीर ती आमी जागा बरी दवरूंक जाय. तेचो आमी डेव्हलपमेंटाक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दवरूंक जाय ना की डिस्ट्रक्टीव डेव्हलपमेंट. सो हे आमचे अशें बरें उलोवपाक जालें आनी त्या हातून हे एक मॅसेज सरकाराकूय वयता की ही जी प्रोटेस्ट आसा ती आनीक तीव्र जायत रावतली फुडें फुडें. अशें कितें आसा की जी प्रोटेस्ट आसा जे आमी जे डिसायड केला की आमी लॉफुली करतले सगळे लिगली जे करेक्ट आसा त्या दिशेनूच वयतले. कशे तरेन ताका तीव्रता वाडोवपाची, कशे तरेन सरकाराचेर प्रेशर घालपाचो हो स्टेप वायज आमी हेजेर विचार केल्लोच आसा. सो आमी तेचे स्टेप वायजूच वयतले आनी अननेसेसरी अशी एक्टिविटीज आमच्या थंयसून जावची ना, अवॉयड करतले. खरं तर ही जी माणसं आत्ता बसली आहेत ही सगळी कारापूरची माणसं म्हणजे कोकणातली खरी माणसं आहेत जी आज जलजंगल जमिनीविषयी त्यांना प्रेम आहे, आपुलकी आहे. ही ह्या मातीसोबत कनेक्ट असलेली माणसं आहेत आणि ह्या माणसांचा जो विरोध आहे तो कुठच्या प्रकारचा विरोध आहे हा समजून घ्या. पहिली गोष्ट, हा विरोध इथे येणाऱ्या मोठ्या प्रोजेक्ट्सना विरोध आहे. कोकणात किंवा गोव्यामध्ये तुम्ही बघताय की पर्यटन मोठ्या प्रमाणावरती आता वाढत चाललेलं आहे आणि हे वाढत्या पर्यटनातून मोठ्या प्रमाणावरती जमिनी विक्री होत आहे. दलाली जी आहे आता गावागावांमध्ये तुम्ही बघाल तर मुलं किंवा तरुण लोकंसुद्धा आता दलालीच्या धंद्याकडे वळत आहेत. तर कुठेतरी हा जो संदेश आहे ह्या लोकांची जी प्रेरणा आहे ती गावांमध्ये पोचवावी आणि ह्या माझ्या जवळचा जो कोकणाचा सगळा भाग आहे ह्या सगळ्या लोकांनासुद्धा यांच्याकडून काहीतरी मेसेज द्यावा या उद्देशाने मी इथे आलो. या लोकांची जी आत्ता बघतोय की या लोकांना मोठ्या प्रमाणावरती गोव्यातल्या माणसांचा सपोर्ट आहे. इथे अनेक स्वप्ने शेर्लेकर म्हणा, गौरेश घाडी हे इथले स्थानिक जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणावरती इथे येऊन लोकांना सतत त्यांच्या टचमध्ये आहेत आणि त्यांना एक मोठ्या प्रमाणावरती गोव्याच्या लोकांची साथ आहे तशी महाराष्ट्रातूनही मिळावी. आणि माझा जो काही आज मला मानणारा किंवा कोकणावरती प्रेम करणारा जो काही वर्ग आहे त्याने सुद्धा ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आज जर आम्ही आमच्या जमिनी जर वाचवल्या नाहीत तर उद्या सकाळी जाऊन आपली अवस्था फार बिकट होणार आहे. आपल्याला ह्या जमिनीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने कारापूरकरांच्या आणि प्रत्येक आंदोलनाला जे जलजंगल जमिनीसाठी आहे त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला लागणार आहे आणि राखणदार म्हणून यांच्या मागे उभं राहायला लागणार आहे. The voice for Koi.